नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पोलीस शिपाई भरती 2024-25 अंतर्गत पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबईसाठी किती जागा आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत. मित्रांनो, दिनांक 27/10/2025 ही जाहिरात आलेली आहे. या जाहिरातीनुसार पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबईसाठी पोलीस शिपाई वर्गात एकूण 743 पदांची ही जाहिरात आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत की कुठल्या प्रवर्गाला किती प्रमाणामध्ये जागा आहेत. जर मित्रांनो आपण जर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता मित्रांनो बघा, टोटल सांगितलं तुम्हाला, टोटल जागा आहेत बघा 743 जागा आहेत. या 743 जागांपैकी अनुसूचित जातीला आहेत बघा 98 एकूण जागा. या 98 जागांपैकी सर्वसाधारणसाठी आहेत बघा 29, महिलाला आहेत 29, खेळाडूला 5, प्रकल्पग्रस्ताला 5, भूकंपग्रस्त 2, माजी सैनिक 15, अंशकालीन पदवीधर 5, पोलीस पाल्य 3, गृहरक्षक दल 5. नंतर इथं अनुसूचित जमाती म्हणजे एसटी कॅटेगरीला 70 जागा आहेत. या 70 पैकी सर्वसाधारणला आहेत 19, महिलाला आहेत 21, खेळाडूला 4 आहेत, प्रकल्पग्रस्त 4, भूकंपग्रस्त 1 आहे, माजी सैनिक 11 आहे, अंशकालीन पदवीधर 4 आहे, पोलीस पाल्य 2 आहेत आणि गृहरक्षक दलसाठी 4 आहे. नंतर येतं वीज अ म्हणजे विमुक्त जाती गट अ साठी एकूण 21 जागा आहेत. या 21 जागापैकी सर्वसाधारणला आहेत 7, महिलाला 6 आहेत, खेळाडूला 1 आहेत, प्रकल्पग्रस्त 1 आहे, माजी सैनिक 3 आहे, अंशकालीन पदवीधर 1 आहे, पोलीस पाल्य 1 आहे, गृहरक्षक दलसाठी 1 आहे. नंतर येतं भ ज ब भटक्या जमाती गट ब साठी एकूण 20 जागा आहेत. या 20 जागेपैकी सर्वसाधारणला आहेत 6, महिलाला 6, खेळाडू 1 आहे, प्रकल्पग्रस्त 1 आहे, माजी सैनिक 3 आहे, अंशकालीन पदवीधर 1 आहे, पोलीस पाल्य 1 आहे, गृहरक्षक दलसाठी 1 आहे. नंतर येतो भ ज क भटक्या जमाती गट क साठी एकूण 27 जागा आहेत. या 27 जागेपैकी सर्वसाधारणला 9 आहेत, महिलाला 8 आहेत, खेळाडूला 1 आहे, प्रकल्पग्रस्तासाठी 1 आहे, भूकंपग्रस्त 1 आहे, माजी सैनिक 4 आहे, अंशकालीन पदवीधर 1 आहे, पोलीस पाल्य 1 आहे, गृहरक्षक दलला 1 आहे. नंतर येतं भ ज ड भटक्या जमाती गट ड साठी एकूण 13 जागा आहेत. या 13 जागेपैकी सर्वसाधारणला 3 आहेत, महिलाला 4 आहेत, खेळाडूला 1 आहे, प्रकल्पग्रस्ताला 1 आहे, माजी सैनिकला 2 आहे, अंशकालीन पदवीधरला 1 आहे, गृहरक्षक दलला 1 आहे. नंतर येतं विमाप्र विशेष मागास प्रवर्गाला एकूण 16 जागा आहेत. या 16 पैकी सर्वसाधारणला 5 आहेत, महिलाला 5 आहेत, खेळाडू 1 आहे, प्रकल्पग्रस्ताला 1 आहे, माजी सैनिकला 2 आहे, अंशकालीन पदवीधरला 1 आहे, गृहरक्षक दलला 1 आहे. नंतर येतं इमा व म्हणजे इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी कॅटेगरीला एकूण 127 आहेत. या 127 पैकी सर्वसाधारणला 39 आहेत, महिलाला 38 आहेत, खेळाडूला 6 आहेत, प्रकल्पग्रस्ताला 6 आहेत, भूकंपग्रस्ताला 3 आहेत, त्यानंतर माजी सैनिकला 19, अंशकालीन पदवीधरला 6 आहेत, पोलीस पाल्याला 4 आहेत, गृहरक्षक दलसाठी 6 आहेत. नंतर येतो एससीबीसी साठी बघा टोटल 74 आहेत. या 74 पैकी सर्वसाधारणला आहेत 22, महिलाला 22, खेळाडूला 4, प्रकल्पग्रस्त 4, भूकंपग्रस्त 1, माजी सैनिकला 11, अंशकालीन पदवीधरला 4, पोलीस पाल्याला 2 आणि गृहरक्षक दलला 4. नंतर येतो EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन यासाठी मित्रांनो आहेत टोटल 75 जागा म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला आहेत 75 जागा. या 75 पैकी सर्वसाधारणला आहेत 21, महिलाला 23 आहेत, खेळाडूला 4 आहेत, प्रकल्पग्रस्ताला 4, भूकंपग्रस्त 2, माजी सैनिक 11, अंशकालीन पदवीधरला 4 आहेत, पोलीस पाल्याला 2 आहेत, गृहरक्षक दलला 4 आहेत. नंतर येतो अराखीव म्हणजे ओपन कॅटेगरी. तर ओपन कॅटेगरीला टोटल आहेत बघा 202. या 202 पैकी सर्वसाधारणला आहेत 61, महिलाला 61, खेळाडूला 10, प्रकल्पग्रस्ताला 10, भूकंपग्रस्ताला 4, माजी सैनिकला 30, अंशकालीन पदवीधरला 10, पोलीस पाल्याला 6 आणि गृहरक्षक दलला 10. अशा टोटल मित्रांनो बघा 743 जागा आहेत. आता मित्रांनो राहिला प्रश्न अनाथ प्रवर्गाला. तर अनाथसाठी काय असतं तर मित्रांनो एकूण रिक्त पदांच्या 1% म्हणजे काय तर 7 जागा या अनाथ उमेदवाराकरिता राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. ओके, तर मित्रांनो ही होती जाहिरात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.